नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिखली गावात आहे। चिखली गावातून गेल्या आठवड्यामधून पुलावरून आपल्या बंधाऱ्यावरनं पाणी वाहत होतं आणि फिरून एकदा आपल्याला दृश्य बघण्यास मिळत आहे की वरून नदीच्या पुलावरून बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे। तरी चिखली गावातल्या सर्व लोकांना माझी एक विनंती आहे व नीरा नदी काठच्या सर्व गावांना इशारा आहे की तुम्ही नदीमध्ये कोणीही लहान मुलं ही जाऊन देऊ नका। लहान मुलावरती लक्ष ठेवा। पाणी वाढत आहे, भविष्यामध्ये पाणी वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आता पाणी वाढत चाललेलं आहे आणि पाणी जसावर पाऊस पडेल तसं पाणी वाढत आहे। पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। तरी चिखली गावातील व सर्व ग्रामस्थांना आणि नीरा नदीकाठच्या सर्व गावांना इशारा आहे की पाण्यामध्ये आपली लहान मुलं जाऊ देऊ नका। कृपया आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा। मुलांनो, पाणी हे जीवन आहे। प्रत्येकाला पाण्याची गरज आहे। पाणी आहे तर आपण आहे। पाऊस जसा वर पडेल तसं पाणी वाढतंय, तर तुम्ही पूर्णपणे लक्ष ठेवा। पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। तरी नीरा नदीकाठच्या सर्व गावांना इशारा आहे की पाणी बरेच वाहत आहे। तिकडून जी नाळ आहे चिवानागाव ती नाळ जी आहे त्या नाळातून पाणी पलीकडे जाण्यास गेलेलं आहे आणि अजून पाणी वाढत आहे। तरी चिखली गावातील सर्व विद्यार्थी मित्रांना सांगणं आहे की आपण पाण्यापासून व्यवस्थित राहा आणि कोणी पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका। नीट राहा, व्यवस्थित राहा। पाणी वाढत आहे। जसा पाऊस पडत तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस पडत तसं आपल्या धरणातून पाणी जे येणार आहे ते पाणी वाढवण्यात आलेलं आहे। तरी चिखली गावातील व नीरा नदीकाठच्या सर्व गावांना इशारा आहे की नदीमध्ये लहान मुलं आपली जपा, लहान मुलं जाऊ देऊ नका। कृपया त्यांच्यावरती लक्ष ठेवा। ही आमचं चिखली गाव आहे। नीरा नदीकाठचे चिखली गाव आहे। नदीकाठचा भाग आहे ती नदीकाठी किनारी बसलेला आहे। नदीच्या किनारी आमचं गाव आहे। पूर्णपणे नदीला चिटकून गाव आहे। त्या गावातल्या लहान मुलांना व सर्वांना सूचना आहे की पाण्यामध्ये आपली मुलं जाऊ देऊ नका। आणि माझं एवढं बोलून माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।